आज आपण कार्यालयीन लेखन कौशल्य व पत्रव्यवहार हा विषय बघणार आहोत। तर त्यामध्ये आपण बघणार आहोत शालेय व्यवस्थापन आणि त्याच्या बैठकीबाबत। सोमवार दिनांक 16 जून 2025 या दिवशी आपल्या शाळा सगळ्या सुरू होत आहेत। तर आपल्याला शालेय व्यवस्थापनाची एक मीटिंग घ्यायची आहे। त्या सभेमध्ये वर्षाची सुरुवात आपण म्हणजे 1ली ते 8वी या वर्गांसाठी करत आहोत। आपल्याला येथे सभा क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या दिवशीची दिनांकसुद्धा टाकायचे आहे आणि सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की म्हणजे आपल्याला जे काही सांगायचं आहे ते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक सगळं ठरवून त्यांना ते कळवायचे। वेळ पण आपल्या सोयीनुसार टाकून त्यांना कळवायचं आहे समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयांची खाली यादी दिलेली आहे, तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आणि पुढे सचिव अध्यक्ष जी शालेय व्यवस्थापन समिती आहे त्यांचं सही शिक्क्यासहित तिथे मांडणी करायची। आणि विषय असे आहेत पुढील प्रमाणे। मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून दाखवायचं आहे। मागील सभेच्या इतिवृत्तात मंजुरी देणे, नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत कसं करायचं, मोफत पाठ्यपुस्तकं वितरण करणे, शालेय भौतिक आणि शैक्षणिक गरजांची सगळी निश्चिती करणे, ऐनवेळी येणारे काही अजून विषय असतील तर त्याच्यावर पण सखोल चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे। आणि मग सभेमध्ये जे उपस्थित सदस्य आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची नावं स्वाक्षरी आणि शेरा अशी सगळ्यांची म्हणजे सगळ्यांना ही सूचना मिळाली ह्याची नोंद व्हावी म्हणून हे सगळं कर। आणि मग पुढे अहवाल आणि समितीचा आपला ज्या दिवशी बैठक झाली आहे त्याच्या वार दिनांक आणि सूचनेनुसार समितीची सभा आपली अहवाल कशी पार पडली याचा अहवाल आपल्याला द्यायचा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धती म्हणजे अमुक दिनांक वार आणि अशी सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेसाठी जे सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयांवर कशी चर्चा झाली आणि सभेचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण उपस्थित होते आणि मुख्याध्यापक यांचा परिचय आणि हे सगळं कोणी करून दिलं आणि बाकी सदस्यांचे स्वागत करून आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या अशा सुरू करण्यात आलेल्या सभेत या विषयांवर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले असं आपल्याला त्या अहवालात लिहायचं आहे। आणि मागील सभेचे इतिवृत्त वाचन कसं करायचं तर या सभेमध्ये आयोजित करण्यात आले होते अमुक तारखेला आणि मग या सभेचे अध्यक्ष कोण होते कोणकोणते सदस्य उपस्थित होते आणि सर्वांना हे सगळं वाचून दाखवायचं आहे आणि मग ते मंजूर करून घ्यायचं आहे। आणि मग सूचक केल्यानंतर अनुमोदन एखाद्या शिक्षकाने द्यायचं आहे। मागील सभेच्या इतिवृत्तास कशी मंजुरी दिली आणि व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती आणि मग त्या सभेचे पूर्णतः इतिवृत्त शाळेतील शिक्षक अमुक यांनी सर्वांना वाचून दाखवले। या सभेत घेतलेल्या सर्व विषयांवर शाळा व्यवस्थापन समितीचा आणि सर्व सदस्यांचा येथे पूर्ण चर्चा करून सांगोपंग चर्चा केली असं लिहायचं आणि मंजुरी दिली।
आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. मग सूचक कोण आणि अनुमोदक हे सगळं याच्यात उल्लेख व्हायला हवा. आणि त्याच्या पुढे नवीन वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत, म्हणजे ती तारीख कोणती काय ते आता यंदा आपली 16 येईल, तशा पद्धतीने आयोजित करण्यात आली. ह्या मुद्द्याला सगळ्यांनी सहमती दिली. मग आपला मुद्दा तिसरा की मुलांचे स्वागत कसे ढोल ताशात करण्यात येणार आहे, गुलाब पुष्प देण्यात येणार आहे, पोषण आहारामधले गोड खाऊ देणे, या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ह्याचाही उल्लेख ठराव तिसरा जो आहे त्याच्यात येईल. आणि प्रत्येक ठरावाच्या पुढे हेच लिहायचं आहे की चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले, म्हणजे जे झालेलं आहे तेच लिहायचं. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आता ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर सूचक आणि अनुमोदन यांचं तिथे नाव लिहायचं आहे. मग आता पुढचा ठराव चौथा, त्याच्यात आपण काय आयोजित केलं, मोफत पाठ्यपुस्तकं वितरण करणे आणि त्याच्यामध्ये कशी सगळ्यांची अनुमती मिळाली, संमती मिळाली, ह्याचा उल्लेख त्याच्यात व्हायला हवा. मग पुढच्या ठरावामध्ये आपण असं लिहू शकतो, 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे आपलं सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी होत असून इयत्ता 1ली ते 8वीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक उपलब्ध झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच ह्याचे आपल्याला वाटप करायचे आहे. मग त्या ठरावात आपण लिहिणार की असं करायचं आहे आणि अहवालात काय लिहिणार, वाटप अमुक दिवशी केले. आणि त्या दिवशी खरोखर अगदी पाठ्यपुस्तक वाटप करावे. आणि जर कमी पडत असतील तर केंद्रप्रमुख आणि तुमचीच केंद्रशाळा असेल तर आपल्या शिक्षण विभागाला हे एखाद्या जबाबदारीने शिक्षकाला सांगण्यासाठी त्यांना जबाबदारी द्यावी. नंतर सर्व सदस्यांनी सहभाग घेतलेला आहे तर ते सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. आणि नेहमीच प्रमाणे तिथे सूचक आणि अनुमोदक यांची सही आणि नाव घ्यायचं. आता पुढचा विषय आहे शालेय पोषण आहार. मग आता स्वयंपाकाचा मदतनीस कोणाला निवडायचं आणि कधीपासून ते सुरू करायचं, हे सगळं त्या व्यवस्थापन समितीची सभा जी आहे त्याच्यात हा पण पुढचा ठराव मांडायचा आहे. आणि मग त्याच्या पुढे लिहायचं की सगळं जेव्हा आपण अहवाल लिहितो त्याच्यामध्ये पूर्ण कोणाला आपण ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, नंतर मदतनीस कोण आहे, ह्याचा सगळ्या ठरावामध्ये उल्लेख करायचा. आणि सभेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात कशी झाली, काय झालं, हे सगळं उल्लेख करायचा. आपल्या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं जेवण कशा पद्धतीने मिळेल अशा महिला बचत गटाची निवड करण्यात आली. आणि बचत गटातील स्वयंपाक किंवा मदतनीस यांची निवड झाल्यानंतर करारनामा आणि फिटनेस सर्टिफिकेट घेण्यात यावे. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि ठराव सर्वानुमते मंजूर करावे. त्यात सूचक आणि अनुमोदक यांची नावे व सह्या घेऊन ठेवा. दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. आणि मग पुढचा विषय आहे शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती.
आणि तो पण ठराव मंजूर करून घ्यायचा, त्याची तारीख लिहायची आणि व्यवस्थापन समितीची ती सभा कधी आयोजित केली, कधी आयोजित करण्यात आली, त्याचं सर्व नियोजन आणि ठराव इथे आपल्याला